मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की स्टॉक मार्केट मधून ऍक्च्युअली 1 कोटी बनवू शकतो का। बऱ्याच दिवसापासून आम्हाला बऱ्याच जणांचे क्वेश्चन यायचे आणि मित्रांनो मी आज प्रॅक्टिकली 3 वेज सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या 3 पैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्ही याचा विचार करू शकता आणि हे जे काही दाखवेल मी तुम्हाला विथ कॅल्क्युलेशन दाखवतो प्रॅक्टिकली खरंच हे होऊ शकतं का। आणि ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कुठलंही डे ट्रेडिंग करायचं नाहीये, 1 ही रुपया फ्युचर ऑप्शन मध्ये लावायचं नाहीये। विचार करा, अशा पण काही साध्या सिंपल स्टेप्स आहेत, पण महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला काही वर्षांपर्यंत थांबावं लागणार आहे। इथे कुठलीही स्ट्रॅटेजी 1-2 वर्षासाठी नाहीये। आणि ज्यांनाही महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की मार्केटमध्ये पैसा बनतो लॉंग रन मध्ये, परंतु काही ट्रिक्सने मोठा पैसा बनू शकतो, अशांनी हा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा। नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि खाली काही कम्युनिटीचे लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर जावा आणि आमचे कम्युनिटी ग्रुप्स तुम्ही जॉईन करा। मित्रांनो, आपण आज चेक करतोय याच्यामध्ये की 1 CR चं जे काय आपण मार्केटमधून ऍक्च्युअल मध्ये पैसा कसा करू शकतो आणि कसं बनवू शकतो ह्याचं प्लॅनिंग आपल्याला। ओके, आणि हे जर प्लॅन आपण याच्यामध्ये बनवतोय तर कशा पद्धतीने आपल्याला हे अचीव करायचं हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे, आपलं 1 CR चं प्लॅनिंग। ओके, एक साधी सिंपल गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। आता मी ते विचार काय केला की नॉर्मली 3 पद्धतीची माणसं याच्यामध्ये आपण चेक करूया। ओके, कारण सगळेजण याच्यामध्ये काही नाही आहेत ना की जे सगळे एकाच साइडने विचार करतील। कॅटेगरी 1 मध्ये अशी लोक आपण घेऊया की ज्यांना कसलीही रिस्क घ्यायची नाहीये, पण त्यांना पैसा बनवायचा आहे आणि त्यांची थांबायची तयारी आहे। ओके, म्हणजे नॉर्मली आपण यांना म्हणूया एक रिलॅक्स मोड मध्ये ही लोक आहेत की ज्यांना ऍक्च्युअली थांबायची रिक्वायरमेंट आहे किंवा ते थांबू शकतात, पण कसलीही मोठी रिस्क घ्यायची नाहीये। दुसरी कॅटेगरीमध्ये अशी लोक आपण याच्यामध्ये घेऊया की ते ऍक्च्युअली थोडी रिस्क घेऊ शकतात, नॉर्मल रिस्क आपण म्हणू शकतो याच्यामध्ये की ह्यांच्याकडे घेण्याची कॅपॅसिटी आहे, ज्यांना आपण हायब्रिड मॉडेलमध्ये टाकूया। आणि 3 नंबरच्या कॅटेगरीमध्ये लोक असतील की जी थोडे अग्रेसिव्ह असतील। काय असतील याच्यामध्ये? अग्रेसिव्ह आपण याच्यामध्ये हे लोकांना पाहू शकतो। मग बघा की तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये जमतंय आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमचं ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करून पुढे जायला सुरुवात करा। आता मी याच्यामध्ये सांगेल की पहिली स्टेप, याच्यामध्ये पहिलं जे मॉडेल असणार आहे याच्यामध्ये हे साधा सिंपल आहे। याच्यामध्ये तुम्हाला विचार काय करायचा आहे की दर नॉर्मली आपला 15चा रूल पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये फॉलो करायचा आहे। लक्षात ठेवा, 15चा रूल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? 15-15-15 हा एक साधा सिंपल रूल असतो मार्केटमध्ये आल्यानंतर। म्हणजे नॉर्मली तुम्हाला दर महिना एक 15,000ची SIP याच्यामध्ये करायची आहे। नॉर्मली 15% आपण रेट ऑफ रिटर्न इथे कन्सिडर केला आणि नॉर्मली 15 इयर्स साठी आपण जर मार्केटमध्ये थांबलो, ओके, तर नॉर्मली आपण 1 CR प्लस आपलं कॉर्पस बनवू शकतो। इथे नॉर्मली तुम्ही म्युच्युअल फंडांचा आधार घेतला तर ते वेल अँड गुड आहे याच्यामध्ये। ओके, म्हणजे तुमचे इथे 1 CR बनतील, तुम्हाला दर महिना 15,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत पुढच्या 15 वर्षासाठी। ही गोष्ट पहिल्या स्टेजमध्ये त्यांना कसली रिस्क घ्यायची नाही, पण त्यांना मार्केटमध्ये पैसा बनवायचा आहे। आता याच्यानंतर हे झालं नॉर्मली, पण तुम्हाला असं वाटतं मी थोडीफार रिस्क घेऊ शकतो, मला बॅलन्स जायचं याच्यामध्ये, तर कॅटेगरी नंबर 2 मध्ये तुम्ही नॉर्मली याच्यामध्ये विचार करू शकता। इथे आपण काय करतोय 50-50 याच्यामध्ये ह्याला डिवाइड करतोय। म्हणजे इथे काय करणार आपण तर 50% आपल्याला फोकस करायचं आहे म्युच्युअल फंडांमध्ये आणि 50% आपल्याला फोकस करायचं आहे याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी। मी जसं म्हटलं तुम्हाला की ते कुठलंही आपल्याला इंट्राडे करायचं नाहीये, स्विंग ट्रेडिंगला फोकस करायचं। तर कसं करायचं ते डिटेलमध्ये सांगतो। ओके, आणि थोडं डिटेलमध्ये पाहून घ्या, मी नॉर्मली नेहमी डिस्क्राईब करून सांगत असतो, त्यामुळे कदाचित व्हिडिओ मोठा होईल पण तुमच्या फायद्याचा नक्कीच असणार ही गोष्ट याच्यामध्ये। म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला एक साधा सिंपल फॉर्म्युला करायचा आहे की इथे आपण आता जो काही हा अग्रेसिव्ह सेमी अग्रेसिव्ह जातो याच्यामध्ये, इथे आपण फक्त 10 वर्षाचा प्लॅन करूया। ओके, 10 इयर्स, इथे आपल्याला 15 वर्षी गरज नाही, हे 10 वर्षामध्ये आपले 1 कोटी कसे बनतील ह्याच्यासाठी आपण याच्यामध्ये काम करूया। ओके, आता इथे मी काय करेल, एक नॉर्मली 10,000ची SIP चा विचार करेल। किती हजाराची SIP आपण याच्यामध्ये करणार आहे? 10,000ची SIP। नॉर्मल याच्यामध्ये मी विचार करतोय की 15% मला फक्त याच्यामध्ये रिटर्न, म्हणजे 15% पण का पकडले तर इंडेक्स म्हणजे जो निफ्टी आहे किंवा सेन्सेक्स आहे हे नॉर्मली 14 ते 16% रेंजने मागच्या 10 वर्षाचा ऍव्हरेज आहे त्यांचा। मग मी 16% पण नाही पकडलं, अप्रॉक्स त्याच्यामध्ये 14 पण नाही पकडलं तर 15 पकडलं, म्हणजे जे ऍक्च्युअल आहे तुम्हाला पण माहिती आहे। ओके, इथे जर मी नॉर्मली 15% पकडतो तर माझे इथे जवळपास 28 लाख इथे बनू शकतात। ओके,
जर नॉर्मली ह्या स्पीडने मी गेलो 15%च्या कमी पकडलाय, हा स्पीड वाढला, रेट ऑफ रिटर्न चांगले मिळेल तर ही अमाऊंट पुढे जाईल, पण आपण ऍव्हरेज पकडूया. आता इथे महत्वाची गोष्ट काय झाली, आपण इथे आपण 28 लाखाचा विचार केला. दुसऱ्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला इथे काय करायचंय की इथे आपल्याला एक 60,000ची अमाऊंट बाजूला ठेवायची. म्हणजे नॉर्मली आम्ही एक विचार केला, मार्केटमध्ये एखादा व्यक्ती नवीन आला किंवा ओल्ड असेल तर 50-60,000 तो नॉर्मल ट्रेडसाठी ठेवतो, लाखात अमाऊंट घेतलेलीच नाहीये. तुम्हाला इथे काय करायचंय, ही 60,000 अमाऊंट स्विंग ट्रेडिंगसाठी वापरायची. कशासाठी वापरायची, याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी वापरायची. ओके, म्हणजे काय, तुम्ही आज एखादा स्टॉक घेताल, पुढचे 7-8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, मॅक्झिमम 20 दिवसाच्या आतमध्ये निघून जावा. म्हणजे अगदी महिन्यापर्यंत तुमच्याकडे कार्यकाळ आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये जर समजा तुम्ही मार्केटमध्ये 60,000 लावताय किंवा कुठलाही एखादा स्विंग ट्रेड घेताय, तुम्हाला माहिती आहे का, स्विंग ट्रेड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अप्रॉक्स 3% जे 8% म्हणजे जे रिस्क रिवॉर्ड रेशो आपण पकडतो 1:1, 1:3, 1:5, 1:8 पर्यंत आपण अप्रॉक्स रिटर्न घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही काय कॅटेगरीचे ब्रेकआउटचे स्टॉक कॅच करताय किंवा कशी एंट्री करताय. आता 8% हे थोडं नवीन माणसाला पॉसिबल नाही असं आपण समजू याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येकालाच नाही घेता येणार. आपण याचा एक मिड काढूया की नॉर्मली समजा आपण एक 5% जरी कॅच केलं की बाबा एक स्विंग ट्रेड घेतला, 60,000 घेतले, मी इन्व्हेस्ट केले, ऍटलिस्ट सुरुवातीला 2 ते 3 वेगवेगळ्या स्क्रिप्ट पकडणार, एका स्क्रिप्टमध्ये पण रिस्क नाही घ्यायची आपल्याला कुठल्याच. ओके, आणि त्याच्यानंतर हे 60,000 आपण इथे वेगवेगळ्या 3 स्क्रिप्टमध्ये लावले, ब्रेकआउटवाल्या किंवा जी तुमची स्ट्रॅटेजी त्यानुसार, तर तिथे मला फक्त 5% प्रॉफिट झाला ऑल ओव्हर माझ्या सगळ्या ह्याच्यावर की मला निघून जायचे, त्या महिन्याचा विचार करायचा आहे. आणि असं जर मी पुढचे 10 वर्ष करतोय, लक्षात ठेवा याच्यामध्ये, ओके, तर माझ्याकडे ऍक्च्युअली एक चांगला कॉर्पस याच्यामध्ये बनायला मदत होईल मला. आणि हा कॉर्पस तुम्हाला माहिती आहे का, जर मी दर महिना 5-5% विचार करायला गेलं तर जवळपास 98 लाख रुपये याच्यामध्ये बनतात. ओके, परंतु 98 लाख बनतायत, पण प्रत्येक महिन्यातच थोडंच मी प्रॉफिट करणार आहे. कुठे ना कुठे माझे एखादे 2 महिने असे जातील, स्टॉप लॉस हिट होतील. कारण लक्षात ठेवा, ऑप्शन पेक्षा इक्विटीमध्ये जो काही अॅक्युरेसी असते ती चांगली राहते, रिटर्न चांगले राहतात आणि रिस्क कमी असते. तरी पण मी पकडतो की आपले ऍक्च्युअली 100 पैकी 25 ट्रेड लॉस मध्ये गेले, किंवा जी काही टोटल 100% आपण जे काही ट्रेड करू त्यापैकी आपले 25% फेल गेले. म्हणजे आपली अॅक्युरेसी आली अगदी 75%वर. लक्षात ठेवा, इथे आपण स्वतः थोडा मायनस पकडूया, जरी 75%वर केलं तरी जवळपास 72 लाख रुपये आपल्याला याच्यामध्ये काय करता येणार आहेत, तर अचीव करता येणार आहेत याच्यामध्ये. लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. इथे आपल्याला जवळपास 72 लाख इथे काढता येतील. आहे एकदम सिंपल याच्यामध्ये. म्हणजे 60,000 मला कन्सिस्टंटली वाढवत जायचं, आणि साहजिक आहे जेव्हाही तुमचं कॉर्पस वाढत जाईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमची शेअरची संख्या वाढवत जायचं. म्हणजे कुठेही 1-2 स्क्रिप्टमध्ये एका स्पेसिफिक सेक्टरमध्ये कधीच सगळा पैसा लावायचा नाही. आणि महिन्याला 5% त्याच्या पुढे गेलं तर स्पीड वाढेल याच्यामध्ये. म्हणजे हा ऍक्च्युली आपण काय जातोय, तर नॉर्मली जो काही पहिली स्टेप होती त्याच्यापेक्षा थोडं सेमी अग्रेसिव्ह याच्यामध्ये विचार करतोय, जिथे म्युच्युअल फंडात पण आपण थोडीफार अमाऊंट लावतोय आणि इकडे पण एक थोडीफार अमाऊंट लावतोय, जेणेकरून तुमचं 1 कोटीचं कॉर्पस 10 वर्षामध्ये अचीव होते, किंवा कदाचित त्याच्या आधी पण येईल जर आपलं रिटर्न जे काही 5% जर तुम्ही चांगले मिळवले तर त्याच्यामध्ये जाणार आहे. किंवा मी 75% अॅक्युरेसी पकडली, तुमची त्याच्याही पुढे गेली तर तुम्ही त्याच्या अचीव आधी करणार आहे. परंतु एक ढोबळ मानाने आपण पकडलं, जे प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन बनवलं. आता ही झाली कॅटेगरी नंबर 2, ज्याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड आणि स्विंग ट्रेडिंगचा विचार केलेला आहे, जिथे आपण 50-50 करतोय. आता याच्यानंतर 3 नंबरची सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला फंडा किंवा स्ट्रॅटेजी अशी वापरायची, पण ही थोडी अग्रेसिव्ह आहे. लक्षात ठेवा. ओके, अग्रेसिव्ह इन द सेन्स की नवीन लोकांसाठी अजिबात नाहीये. ज्यांनी मार्केटमध्ये लॉस केला यांनी सध्या तर याला वापरायचं नाही, कारण ज्याच्याकडे ऍक्च्युअली ते नॉलेज नाहीये मग तो साहजिकच चुका करेल. पण जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज आहे आणि तुम्हाला मार्केटची सूझबूझ आहे तर ह्या लोकांसाठी खूप छान असेल. इथे तुम्हाला काय करायचंय, इथे कुठलेही पहिले 2 पर्यायाला वापरायचं नाहीये. इथे आपल्याला प्युअरली ट्रेडिंगचा विचार करायचा, परंतु फ्युचर ऑप्शन नाही. का, मी असं अजून समजतो की तुम्हाला फ्युचर ऑप्शनचं तेवढं नॉलेज नाहीये आणि ते तुम्ही रोज करू शकत नाही. यापेक्षा आपण स्विंगलाच फोकस करायचं. इथे आपण पूर्णपणे जे काही ट्रेडिंग बोलतोय ते स्विंग ट्रेडिंग असेल. म्हणजे आज घ्यायचे, ऍटलिस्ट तुम्ही 8, 10, 15 दिवस थांबू शकता याच्यामध्ये. ओके, जे मोस्टली एखाद्या ब्रेकआउट स्टॉकमध्ये मुवमेंट तुम्हाला मिळते. मग कशा पद्धतीने करणार आहे आपण, तर इथे समजा मी अग्रेसिव्ह प्लॅन मध्ये जातोय, इथे ऍटलिस्ट माझ्याकडे 1 लाखाचं कॅपिटल असणं गरजेचं आहे ट्रेडिंगसाठीच. ओके, माझ्याकडे 1 लाखाचं हे कॅपिटल असणं गरजेचं आहे याच्यामध्ये. सिंपल फंडा. आता जसं मी आधी पण सांगितलं की स्विंग ट्रेडिंग मध्ये 3% पासून 8% पर्यंत ऍक्च्युअली आपल्याला
काय मिळतो याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्न मिळत असतो, परंतु 8% थोडं हायेस्ट होतं. ओके, एखादा नवीन व्यक्ती असेल त्याला पॉसिबल नाही, म्हणून इथं पण आपण नॉर्मली 5% याच्यामध्ये कॅल्क्युलेट करूया. ओके, की आपल्याला ऍटलिस्ट 5% पर मंथ आपण काढू शकतो. पर मंथचं सांगतो, याच्यामध्ये थोडं खाली आलं काही फरक नाही. तुम्ही म्हणले 3च करा, 3चं पण कॅल्क्युलेशन करू शकताय. कॉमन कॅल्क्युलेशन मी याच्यामध्ये मी दाखवून देतोय. आता हे सगळं आपण बघतो याच्यामध्ये, मग आता ह्याला कशा पद्धतीने आपण वापरणार आहे. ओके, तर महत्वाची गोष्ट आपल्याला इथे फोकस करा की जर समजा तुम्ही एक 10 वर्षाचाच प्लॅन केला की नेक्स्ट 10 इयर तुम्ही ह्या 1 लाखाच्या कॅपिटलला वापरताय, ह्याच्यामध्ये काही खिशातलं ऍडिशनल वापरायचं नाहीये, त्याला स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहे, तरी अप्रॉक्स आपण जर बघायला गेलं तर जवळपास 1,62,00,000 ऍक्च्युली आपल्याकडे काय होतं, क्रिएट होतं फॉर्च्यून. आपलं टोटल 1,62,00,000 याच्यामध्ये क्रिएट होतो, जरी तुम्हाला 5% ऍडिशनल तुम्ही करत करत पुढे गेला. परंतु साहजिक आहे, जगामध्ये कोण असं नाहीये की प्रत्येक महिन्यामध्येच तो प्रॉफिटमध्ये राहणार आहे, बरोबर ना. कारण ती पण एक साइड अँगल असतो की आपल्याला नेहमी विचारात घ्यायचा आहे. समजा आपण लॉसमध्ये गेलो, ओके, भले एक मी असं म्हणतोय की तुम्ही निष्णात ट्रेडर आहात तरी पण जाऊ शकतो. इथे पण आपण काय करूया की आपली अॅक्युरसी अगदी 75%च पकडूया की बाबा माझे 75% ट्रेडर्स प्रॉफिटमध्ये जातील, 25% मी लॉसमध्ये जाईल. तरी याच्यामध्ये विन विन सिच्युएशन मध्ये अगदी जवळपास 1,21,00,000 आसपास आपण जाऊ शकतो. लक्षात ठेवा. ओके, 1,21,00,000 कधी होईल, जर मी याच्यामध्ये माझी 75% अॅक्युरसी पकडली. समजा तुम्ही म्हणले 60%, तरी ऍटलिस्ट तुम्ही 1 CR किंवा त्याच्या आसपास जाईल. आता 1 CRच का, तर आपण टार्गेट ठेवलं पाहिजे, म्हणून आम्ही चांगली अमाऊंट घेतली की त्याच्यामध्ये ऍटलिस्ट पुढच्या 10 वर्षानंतर ना गरजेची. पण तुम्ही अगदी नवीन असाल तर तुम्हाला त्याच्या ऍक्च्युअल मध्ये काम करता येईल. तर मित्रांनो, साधा सिंपल फंड आहे याच्यामध्ये की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या 1 लाखाच्या कॅपिटलला ऍक्च्युअली पर मंथली व्यवस्थित रीतीने वापरून ग्रो करू शकता ह्या 3 नंबरच्या अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये. ओके, आता मित्रांनो, आपण ह्या 3 गोष्टी बघितल्या. महत्वाची गोष्ट तुम्हाला काय वाटते की 3 पैकी मला कुठली सुटेबल होईल याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी सगळ्यांसाठी नसतील. काही लोक नवीन फेजमध्ये त्यांनी फर्स्टला जावा, ज्यांना थोडीफार माहिती त्यांनी सेकंड स्टेजमध्ये जावा, ज्यांना मार्केटमध्ये 1-2 वर्ष होऊन गेलेत, बाबा चांगलं कळतंय मार्केट, ओके, त्यांनी इकडे म्हणजे विनाकारण जे म्हणतात की आम्हाला लॉस होतं, समजत नाही, वेळ नाहीये, त्यांच्यासाठी एक समर्पक आहे. भले तुम्हाला 1 कोटी नाही जमले, पण 5-50 लाख तरी करता येतील लाईफमध्ये. लक्षात ठेवा. ह्या पद्धतीने मी ह्याच्यामध्ये 3 फंडेज माझ्या 3 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी जे 1 CR पर्यंत तुम्हाला घेऊन जातात ह्याच्यासाठी दिलेले. आता महत्वाचे प्रश्न तुम्हाला काय प्रश्न असे पडतील की अरे बाबा याच्यामध्ये मग इन्फ्लेशनचं काय, तर लक्षात ठेवा, इन्फ्लेशन याच्यामध्ये आपण काउंट केलेलं नाही, कारण आपण एक नॉर्मल कॅल्क्युलेशन करतोय. जरी ऍटलिस्ट तुम्ही 4-5% इन्फ्लेशन धरलं तर छोटी मोठी अमाऊंट त्याच्यामधून कट होणार आहे. तरी पण तुम्ही आता जे काही कमवणार आहे किंवा आता जे काही नाहीये त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त राहील. दुसरा प्रश्न असा पडू शकतो, अरे असं कुठं असतं का, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओच नाहीये, त्यांना ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही. कारण जर तुम्हाला ह्या गोष्टी समजल्याच नाहीत याचा अर्थ तुम्हाला मार्केटची अजून तेवढी माहिती नाही. कदाचित किंवा थोडं माहिती करून घेणं गरजेचं आहे आपल्याला, कारण ह्या प्रॅक्टिकल गोष्टी सगळ्या. कारण इथे आपण कुठेही अग्रेसिव्ह रिस्की कंडिशन्समध्ये जात, फ्युचर ऑप्शनमध्ये नाही जात, इक्विटीचा विचार करतोय किंवा म्युच्युअल फंडांचा विचार करतोय, किंवा 1 लाख पण अमाऊंट आपण अशी पकडली की सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये आलेल्या माणसाकडे एवढा पैसा असतो. इथे कुठेही 10 लाख, 5 लाख, 50 लाख असं काही मोठं नाही करायचं आपल्याला. ओके, तर ह्या पद्धतीने आम्ही ते सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काय वाटतं, ह्या 3 पैकी कुठली स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी खूप छान काम करेल, आम्हाला खाली कमेंट करून सांगायचं याच्यामध्ये. आणि तुम्हाला पण असं वेगवेगळे फंडे स्ट्रॅटेजीज मी नेहमी घेऊन येत असतो, ते जर रेग्युलर शिकत राहायचं असेल ना, मी खाली कम्युनिटीच्या लिंक दिलेले आहेत, त्या कम्युनिटी ग्रुपमध्ये जावा, त्याच्यामध्ये जाऊन जॉईन व्हा, जेणेकरून कधी वेबिनार असतील, सेमिनार असतील, कनेक्ट करत राहा. म्हणजे नवीन नवीन माहिती तुमच्याकडे येत राहील आमच्याकडून आणि आमच्याशी तुम्ही नेहमी कनेक्ट राहताल. आता त्याच्या खालीच मी डीमॅटची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुमचे डीमॅट अकाउंट ओपन करा. ज्यांनाही नवीन सुरुवात करायची ते करू शकतात. ओके, जेणेकरून काही स्पेशल टास्क असतील तर आमची टीम तुम्हाला याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल. डीमॅट ओपन केल्यानंतर ना ते तुम्हाला 880 280 90 90 संपर्क केल्यावर समजून येईल. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं, प्रत्येकाने न चुकता मला खाली कमेंट करून सांगायचंय. आणि जर खरंच आवडला ना तर बिंदास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.